तर तू पुढचं असं काही बालनाट्य नाही पण नाटक वगैरे प्रोड्यूस करणार आहेस का थोडंसं आता? एक मध्ये आलं होतं डोक्यामध्ये की काहीतरी करूयात अजून काही म्हणजे तशी ते माझं करणार होती ना मनातलं काही चिन्ह काही हा म्हणजे त्यांचा एक शो आहे कवितांचाच शो आहे कविता आणि हो? गोष्टी तर त्याचा सध्या चालू आहे आमच्या डोक्यात आहे सोलो शो एकपात्री हा एकपात्री ना मनातलं काहीही नावाचा. तर मी निर्मात्यांच्या मागे लागलो मला संधी द्या पण निर्माते त्यांच्या मागे लागले की आम्हाला वेळ द्या हे बरोबर आहे कारखान्यानं त्याशिवाय कसं मी काय करू? पण हे फार घरचं होतं अहो मला वेळ द्या अहो आम्हाला पैसे द्या हे असं चालू आहे चांगलं डोक्यात आहे ते की आम्ही बहुतेक त्याचा शो काहीतरी चालू करू. कधी आहे रिलीज मध्ये? नाही अजून आम्ही त्या प्रोसेसमध्येच होत की काय कसं करायचं कधी वेळ नाहीये. त्याचा एक शो मी करून पाहिला होता आपल्याकडे ठाण्यात आणि काही लोकांना जवळच्या बोलवलं होतं तर त्यांना ते आवडलं. म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हतं की मी सोलो शो करू शकतो एकटाच मी दिसतोय अख्ख्या किती 1.5 तासाचा? हो 1.5 तासाचा शो तासाचा होता. झाला. 1.5 तासाचा शो होता पूर्ण ज्याच्यात सगळं होतं. म्हणजे मी एकटा जरी असलो तरी मग शॅडो प्ले होता अरे वा. एक डान्सर होती बॅले डान्स सारखा कथ्थक कवितांवर बॅले डान्स असा एक कॉन्सेप्ट त्याच्यात केला होता. छान. आणि बाकीच्यांनी तो चांगला रिसीव्ह केल्यानंतर अजूनही आठवण काढतात की अरे तो शो परत कधी करतोयस मला 4 लोकांना दाखवायचा आहे वगैरे. ते काय अजून मुहूर्त नाही आता करूया ना आपण काहीतरी. येस आय वुड लव्ह टू जॉईन ॲज अ. मला काय माहिती मला नेहमी असं वाटतं की वेगळ्या प्रकारे कवितांचा एक थोडा प्रॉब्लेम काय होतो हा कवी आहे म्हटल्यावर ना लोक जरा लांब राहा आता हा पकवायला सुरुवात करेल असा एक अप्रोच असतो ना. कवी म्हटलं की लोकांना जड वाटतो की अरे नको किंवा कळत नाहीत कविता काय, असं असतात बरेच लोक. आणि त्यात काय वाईट वाटण्यासारखं नाही कवी म्हणून सांगतो माझ्या कविता पण अनेकदा अनुला मला नाही कळत पण त्यात सगळ्याच कविता नाही कळत. अच्छा म्हणजे तू एवढ्या अशा खूप अशा गहन किंवा प्रोफाऊंड लिहितोस? हा कधी जसं म्हटलं तसं ज्या वेळेला जे सुचेल जे वाटेल तसं. स्वच्छंदी. मला एक शो असा करायचा होता की ज्यात कविता ज्यांना समजा कळत नाहीये तर त्यांना ना मी त्याचं रंगमंच सादरीकरण करून दाखवेन की हां अच्छा हे म्हणायचं होतं अच्छा म्हणून ही अशी आली ही भेटली मग हा असा ही कविता आहे तर ती कविता अजून पोहोचेल. म्हणजे कुठल्याही गोष्टीला दृश्यमानता मिळाली की ती आवडते आणि कायम लक्षात राहते. तर तसा तो शो आहे. बघू आता कविता मिळाली का? हा ती कविता जी हिच्यावर केली होती ती मिळाली. आणि दुसऱ्या पण आता तू शो नको पण एक 2-3 छान सांग ना. आणि ते जरा म्हणजे तू तर ऍक्टर पण आहेस ना त्यामुळे मला असं वाटतं तू काय नुसतं असं तुझ्या कविता इंटरेस्टिंग होतील जेव्हा तू त्या सादर करशील कारण तू त्या ड्रामाटाईज करणार इतरांच्याही कविता चांगल्या हा म्हणजे तुझी स्वतःची कविता तर ती आतूनच येणार ना. तर ती कविता ज्यावेळेला ही पुण्याला मैत्रिणीकडे होती आणि इथे पहिला पाऊस आला होता आणि मला तिची आठवण आली. तिला ह्याच्यावर विश्वास नाही की ह्याला खरंच आठवण आली असेल. हे किती 13 वर्ष किती लग्नाच्या आधीची 15-20 वर्ष 20 वर्ष झाली. तर त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ती रुसली मग तीच तू न ग रुसलेली फुगलेली तीच तू न ग रुसलेली फुगलेली प्रेमच नाही मुळी माझ्यावर म्हणत गाल फुगून बसलेली मीही तोच कालचाच स्वच्छंदी मनस्वी तू मात्र आज वेगळी आनंदी हसरी काय घडतं वेगळं आणि काय त्यात आगळं पाऊस पडतो म्हणजे काय घडतं वेगळं आणि काय त्यात आगळं 2-4 थेंब पाणी आणि रेडिओवर पावसाची गाणी पण तू मात्र आज भलतीच प्रेमळ मी तुझ्यासोबत नाही म्हणून विव्हळ खरं सांगू का हीच ती तू मला आवडणारी झटकताना पाणी मुद्दाम माझ्या चेहऱ्यावर शिंपडणारी अशीच राहा कायम तू सांगितलंय मी त्याला अशीच राहा कायम तू सांगितलंय मी त्याला आपल्यासाठीच उद्यापासून रोज बोलवलंय पावसाला आपल्यासाठीच उद्यापासून रोज बोलवलंय पावसाला असं तो पहिला पाऊस असा होता. खूप दिवसांनी ऐकली आणि तुमच्यामुळे थँक्यू. मजा येते ना असं कुठेतरी असं वेगळं कपल म्हणून जायचं आणि तुम्ही तर सेलिब्रिटी कपल आणि नवीन अशा काहीतरी मेमरीज तुमच्या मस्त जागृत होतात. मजा आली. पण अजून एखादी म्हणजे रोमॅन्टिक नाही तरी काहीतरी दुसरी कुठली तरी वेगळी आत्ताची वुमन्स डेची म्हणून ती कवितांवरची कविता केली होती ना. हां ती करू छान आहे मजा येते ऐकायला. हां म्हणजे आता ते कसं आहे समोर कोण आहे त्याच्यावर कुठली कविता असं पण आहे पण समोर आपल्याला
म्हणजे हा, हजारो प्रेक्षक लोक आहेत. बघणार आहेत ना, हो. फक्त आम्ही दोघी नाही आहोत. विजू माने खरा कोण आहे हे आपल्या दर्शकांना कळेल अशी एखादी, खरा म्हणजे खरा, लाईक हां, म्हणजे मी तसा, म्हणजे माझ्या मित्रांना पण माहिती आहे की मी कायम असाच असतो. थोडासा पॉज जाईल, पण एक मिनिट, मला नाही, जरा- काय हरकत नाही. बऱ्याच कविता आहेत, त्यातली नेमकी कुठली असं बस ते एक दोन तुला तुझ्या आवडती किंवा असं असं काही नाही. सोशल पण असेल ना एखादी. कवितांवरची कविता ऐकतो. म्हणजे ही कविता मी धाडस केलं होतं की किशोर कदमची मी मुलाखत घेतली होती एका जाहीर कार्यक्रमात, आणि कविता म्हटलं मला खूप डेअरिंग आहे ही की मी तुझ्या समोर कविता ऐकवणं, कारण मी त्याच्या कविता ऐकवत हे झालो, मोठा झालो. तर मग त्याच्यासमोर आवडली आणि त्याला ती इतकी आवडली की त्याने माझ्याकडून ती कविता लिहून घेतली, कागद घेतला आणि त्याने एका कार्यक्रमात माझी कविता वाचून दाखवली आणि ते मला सांगितलं की अरे विजू, मला इतकी तर ती कविता म्हणजे काय, तर एखादी कविता असं त्याचं शीर्षक आहे. एखादी कविता, अरे कविता म्हणजे पुन्हा शोधा बाळ सगळं, पुन्हा काढा खापल्या, पुन्हा जखमांवरती ठिगळं, डायरी वह्या टिश्यू शोधा, कॉलेजमधले इश्यू शोधा, अगदी गहिरं हवं असेल तर मग माणसांमधले पशु शोधा. कविता कशी असते, एखादी पेन्सिलीने खरवडलेली, एखादी चहात बुडून सुकलेली. कुठे कुठे कवीला सुचू शकतं, एखादी पेन्सिलीने खरवडलेली, एखादी चहात बुडून सुकलेली, एखादी माझ्यासाठी परफेक्ट पण तिच्या दृष्टीने चुकलेली. एखादी आईची, एखादी विस्कटल्या शाईची, एखादी धावपळीतली घाईची, एखादी चिंबवले त्या बाईची. एखादी सहज सुचली चांगली वाटली, एखादी बसच्या तिकिटावरली, एखादी बारमधल्या बिला पाटली. तिथेही माझे अनेक कवी मित्र आहेत ज्यांच्या कविता या कायम बारमधल्या बिलाच्या पाठी किंवा तिथल्या टिश्यू पेपरवर राहिल्यात. एखादी बारमधल्या बिला पाटली, एक कविता एक बाटली, टाईप केलेली एखादीचं प्रिंटआउट, एखादी उगाचच जुळवलेली चारण्यात घाऊक. म्हणजे मी कधी असं ते कसं, आता डॉक्टर आहेत ना, तर डॉक्टरांकडे आपण जायला पाहिजे ना, आजार झाला. आजकाल लोक कसं फोन करून मला असं झालं आहे तर काय, म्हणजे फुकट झालं ना सगळं, की डॉक्टरांनी फुकटात मला हे द्यावं. तसं ना कवींचं पण असतं की अरे ऐक ना, मी अमुक हे करतोय तर मला अशा 4 मस्त लाईन लिहून दे ना. तर ते असं होतं की अरे मी चांगल्या लाईन लिहिण्याचे पैसे घेतो ना, मग कॉपीरायटर. तर ते मग फोनवर जेव्हा ऐकवतात तर त्यांच्यासाठी कशा कविता असतात की एखादी उगाचच जुळवलेली चारण्यात घाऊक कविता असतात. ट जुळवला की कविता केलेली. एखादी फक्त तुझ्या बटा तुझे गाल, एखादी फक्त माझी शाल माझीच लाल, एखादीतून डोकवतो वाचलेला कवी, प्रतिभा आणि प्रतिमा फरक काहीच नाही. एखादी बोलते, एखादी गाते, एखादी कविता अलगद भूतकाळात नेते. एखादी गुलाबाच्या सुगंधानं बेभान, एखादी तुटल्या काळजाचं अवसान, एखादी पिंपळाच्या जाळीत अडकलेली आणि एखादी मोरपिसाच्या ओझ्यानंही दबलेली. एखादी हिरवी निसर्गाची, एखादी लाल बावट्याची, एखादी शूर शिवाजीची, एखादी पाद्र्या पावट्याची. एखादीला मिळतात टाळ्या हशा मान, एखादीला मात्र चेहरे कोरे पान. ओंजळ संपली शब्दाची हात झाला रिता, वाजवा आता टाळ्या संपली माझी कविता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.